रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे आरजे प्रसन्न सोबत. नमस्कार, मी आरजे प्रसन्न. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आज आपल्या सोबत आहेत गेल्या 25 वर्षांपासून ज्यांनी त्यांच्या सुरांनी आपल्यावरती मोहिनी घातली आहे अशा गायिका बेला शेंडे. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू प्रसन्न, थँक्यू सो मच. सगळ्यांना नमस्कार. की बेला शेंडेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर सोशल मीडिया सुद्धा सध्या पुरेसा पडत नाही, तर नेमकं कारण काय आहे त्यामागे? गुड क्वेश्चन. आय थिंक मी खरं सांगू का, सोशल मीडिया हे आय लाईक टू यूज इट फॉर माय वर्क. आणि माझं इफ इट्स माय पर्सनल थिंग देन आय कीप इट पर्सनल. तर त्यामुळे कधी असं नाही होत की कुठल्या माझ्या फ्रेंड सर्कल बरोबर, म्हणजे प्रायव्हेटली फ्रेंड सर्कल बरोबर अदर दॅन द इंडस्ट्री मी काय फोटो टाकलेत, किंवा अपार्ट फ्रॉम माय वर्क अँड सम ऑफ द अदर थिंग्स. मला असं नाही वाटत की मी काही फार सोशल मीडियाला टाकलेलं आहे, कारण का काही गोष्टी मला असं वाटतं ना की सगळ्याच गोष्टी जाणून कशाला घ्यायला पाहिजेत लोकांनी ना. म्हणजे मी आज कुठे कॉफी पेले तर हे फक्त माझ्या घरच्यांना माहित असलं पुष्कळ झालं, राईट? सो मला असं वाटतं की थोडं जास्त होतं कधी कधी सोशल मीडियाला. थोडीशी त्याच्यातनं एक गंमत पण राहते, अशी पण मी थोडीशी आहे. ओके. जितकं माहित पाहिजे तितकं टाकते. बेला शेंडे उत्तम गायिका म्हणून तर सगळ्यांना माहिती आहेच, एक जज म्हणून सुद्धा बऱ्याच शो मध्ये तुम्हाला बघितलेलं आहे. पण च्या पलीकडच्या बेला शेंडे सांगायच्या असतील तर कशा सांगता येतील? ते माझं सोशल मीडियावरनं सुरू कळेल की आय एम अ व्हेरी व्हेरी काय म्हणतात त्याला, होम पर्सन. आणि माझं प्रोफेशन आणि माझं पर्सनल आयुष्य मी हे फार वेगळं ठेवलेलं आहे. जेव्हा मी काम करत नसते तेव्हा मी कम्प्लिटली माझ्या घरच्यांना वेळ देते, माझ्या लोकांना वेळ देते. सो आय एम दॅट काइंड ऑफ अ पर्सन. म्हणजे मी 24 तास कलाकार नसते. सो आणि ते मला खूप आवडतं. त्यामुळेच म्हणून मी या पोस्ट कदाचित कमी टाकते की प्रायव्हेट लाईफ इज व्हेरी प्रायव्हेट लाईफ. तो बरेच वेळा असं होतं की लोक म्हणतात अरे या दिवशी तुम्ही काय केलं, त्या दिवशी काय केलं, मग ते मी सगळ्याच गोष्टी टाकत. सो बाकीच्या बाबतीत मी आय एम अ व्हेरी होम लव्हिंग पर्सन. आय लव्ह फ्रेंडशिप्स. माझे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी आय एम व्हेरी क्लोज. आणि माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या भाच्यांसाठी आय एम ऑलवेज देअर. म्हणजे आय लाईक टू सी ब्युटी इन एव्हरीथिंग. म्हणजे मग मला ते पाककलेमध्ये पण मला इंटरेस्ट आहे, त्याच्यात पण आर्टिस्टिक नेचर आहे. तो मला काहीतरी नवीन नवीन बनवून खायला घालणं किंवा ट्राय आउट करत राहणं हे मला खूप आवडतं. किंवा अगदी म्हणजे लहान सहान गोष्टी असतात. मग दिवाळीमध्ये काहीतरी स्वतःहून डेकोरेशन करणं असते, ते अगदी फिरायला जायचं किंवा तिकडच्या स्पॉट्स एक्सप्लोर करायच्या. द नेचर, आय एम अ व्हेरी बिग नेचर लव्हर. तर या सगळ्या गोष्टींची आवड मला खूप आहे. सो ह्याच्यात मी खूप रमते. नक्कीच. पण असं असतं ना की प्रत्येक जण स्वतःबद्दल ज्यावेळेस विचार करत असतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला जाणवतात की आपल्या पॉझिटिव्ह पॉईंट आहेत, आपले प्लस पॉईंट आहेत. आणि माझ्यातल्या या काही गोष्टी सांगता येतील, काही प्लस पॉईंट, काही गोष्टी बदलता येतील अशा? आता हे बघ कसं, तू आता जे दोन्ही प्रश्न विचारलेस त्याचं एकच उत्तर आहे माझ्याकडे ऍक्च्युली. त्या दोन्हीचा एक उत्तर म्हणजे पेशन्स. ओके, बर. मला प्रचंड पेशन्स आहे, प्रचंड पेशन्स आहे. ओके. म्हणजे तो माझ्या इनहरंट स्वभावातच आहे. आयुष्य पण तुम्हाला खूप काही शिकवत असतं रोज, आणि त्या शिकवण्यामध्ये मला माझ्या पेशन्सनी खूप साथ दिलेली आहे. अनेक वेळा अशा गोष्टी घडतात की ज्या तुम्हाला असं वाटतं की अरे का नाही घडली ही गोष्ट, किंवा तुमच्या प्रोफेशनच्या बाबतीत असो किंवा एरवी सुद्धा असो. आय एम सो स्ट्रॉंग इन माय माइंड की नाही ठीक आहे, आज नाही झाली उद्या. सो माझ्यातलं जी पेशन्स आहे ते पेशन्स मला इतके वर्ष कॅरी फॉरवर्ड करून मला त्यांनी रिझल्ट दिलेले आहेत पॉझिटिव्ह माझ्या फील्डमध्ये, माझ्या आयुष्यामध्ये. एक स्थैर्य आणतं पेशन्स असं मला वाटतं. पण ऍट द सेम टाइम त्याचं दुसरं थोडंसं निगेटिव्हनेस आहे की खूप जास्त पेशन्स माझ्यात आहे. म्हणजे कधी कधी काय होतं की माझे जवळचे लोक म्हणतात एक मिनिट एवढा कसा पेशन्स ठेवू शकतेस बाबा, 1 वर्ष झालं आता. म्हणजे तर म्हणजे अशा काही गोष्टी घडतात की मला नंतर असं वाटतं की हो ही गोष्ट खरं बरोबर आहे की या गोष्टीत नाही मी एवढा पेशन्स ठेवला पाहिजे, किंवा या व्यक्तीच्या बाबतीत एवढा पेशन्स नाही ठेवला पाहिजे. सो अशाही गोष्टी घडतात की जिथे मला ते निगेटिव्ह जाणवतं. बेला शेंडे यांचा बेस्ट टाइम जर त्यांना स्पेंड करायचा असेल तर त्या कुठे करतात? घरी. ओके. डेफिनेटली घरी आणि माझ्या लोकांबरोबर. दॅट इज द बेस्ट टाइम. कधी कधी काहीही न करणं सुद्धा बेस्ट टाइम असतो. मग काहीतरी आपण एक फिल्मच बघितली, आणि मला कॉमेडी फिल्म्स प्रचंड आवडतात. आपले जे क्लासिक्स आहेत, हिंदी क्लासिक्स आहेत किंवा मराठीतले क्लासिक्स आहेत. म्हणजे लिटरली मी अॅनिमेशन टॉम अँड जेरी पासून, मी आजकाल तर कोणी टॉम अँड जेरी बघतच नाही. मी अशा एरामधनं आले की जिथे टॉम अँड जेरी वॉज म्हणजे आमच्यासाठी तेच होतं. तर मग मी अजूनही सुपंडी वाचते, छोटे छोटे कॉमिक्स. मी अजूनही टॉम अँड जेरी बघते, मी अजूनही हेराफेरी बघते, अंदाज अपना बघते, बनवा बनवी बघते. सेम टाइम मला अर्थ सारखा सिनेमा असेल किंवा ज्याच्यात खूप कंटेंट आहे असे सिनेमे
मला हे सगळं बघायला पण खूप आवडतं. सो आय मेक इट अ पॉइंट की त्यांनी तुमची विचार पद्धती बदलते, तुम्हाला एक वेगळे डायमेन्शन्स मिळतात. सो आय डोंट वॉच फिल्म्स फॉर ॲज अन आर्टिस्ट, आय वॉच देम ॲज लिसनर्स आणि ॲज म्युझिक लव्हर्स अँड फिल्म लव्हर्स. बहुत बढिया. पण आता रेडिओ सिटी आणि पॉडकास्ट जो आहे तो अनेक जे गाणे शिकतात असे मंडळी सुद्धा ऐकतात. बेला शेंडे या अजूनही रियाज करतात, किती वेळ करतात, कधी करतात, काही त्यांना टिप्स मिळाल्या आपल्या बोलण्यातनं तर त्यांचा नक्कीच फायदा होऊ शकतो. ज्यांना म्युझिक शिकायचंय किंवा आता शिकतायत म्युझिक आणि दॅट लुकिंग अप टू माय सिंगिंग, त्यांना मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की प्रथम म्हणजे तुम्ही तुमचा बेस खूप चांगला तयार करा. उत्तम गुरु मिळणं, गुरुकडून शिकणं समोरासमोर, ऑनलाईन नाही, ते फार गरजेचं आहे. कारण त्याच्यातनं मिळणारे जे ज्ञान आहे, त्याच्यातनं मिळणारे जे एक काय म्हणतो रियाज पद्धती आहे ती फार वेगळी आहे. तर त्यामुळे गुरुच्या समोर बसून शिकावं. आणि तुम्हाला नक्की काय करायचं आहे, गाण्यात सुद्धा खूप स्ट्रीम्स आहेत ना आजकाल, तर खूपच स्ट्रीम्स आहेत. बरोबर. मग तुम्हाला इंडी पॉप मध्ये जायचंय, तुम्हाला क्लासिकल मध्ये जायचंय, तुम्हाला फिल्म मध्ये जायचंय का तुम्हाला गझल गायक व्हायचंय, अशा अनेक गोष्टी ते पहिलं फिगर आउट करा, तुम्हाला नक्की करायचं काय. आफ्टर दॅट यू स्टार्ट युअर जर्नी की ओके मला हे करायचंय. कसं मी नेहमी म्हणते की काय करायचं हे माहित असण्यापेक्षा मला काय नाही करायचं हे माहित पाहिजे. क्या बात आहे. आणि त्याची क्लॅरिटी असली ना की मग मी जो म्हणते ना तो पेशन्स येतो, आपोआपच येतो की मी पेशंट आहे आणि मला हे करायचंय आणि आय गो बाय माय वे. कारण का आजकाल प्रलोभनं खूप आहेत. एक्झॅक्टली. खूपच आहेत म्हणजे, आणि त्याच्यात कोणाचा दोष नाहीये. आजकालचं जगच असं झालंय की देर आर टू मेनी थिंग्स टू फॉलो. मग आज एक फॉलो केलं, महिनाभराने वाटलं हे नाही उपयोगाचं, आता 6 महिन्यांनी वेगळंच फॉलो करते. पण या सगळ्यात काय होतं ना, सगळंच खूप हाफ हार्टेड होऊन जातं. येस, एक्झॅक्टली. सो तो फोकस असणं, योग्य तालीम असणं, पेशन्स असणं आणि डोळस दृष्टिकोन असणं फार गरजेचं आहे. बरोबर. आपल्याला बॅकग्राऊंड जे आहे ते ऑलरेडी गाण्याचं होतंच, त्याच्यामुळे कदाचित या प्रश्नाचं उत्तर देणं जरा जास्त अवघड असेल. पण मी सगळ्या सेलिब्रिटीजना विचारत असतो, जर आता बेला शेंडे या गायिका नसत्या, गाण्याच्या क्षेत्रामध्ये नसल्या असत्या तर काय असल्या असत्या? माझ्याकडे ना एकतर सगळे गायक आहेत किंवा माझी आजी संगीत नाटक अभिनेत्री होती. येस. त्यामुळे गाणं तर घरात आहे, ऍक्टिंग पण घरात आहे. नंतर एका साईडला माझ्याकडे म्हणजे सगळे डॉक्टर्स पण आहेत, वकील आहेत. सो मला असं कुठेतरी, मला लहानपणी खूप जेव्हा काही गाणं करायचंय ह्याची विजन नव्हती तोपर्यंत मला असं वाटत होतं की अरे मला डॉक्टर व्हायला आवडेल. सो पण ते इतक्या लहानपणी वाटायचं की म्हणजे आज मला असं वाटतं की बापरे, गाणं नसतं केलं तर मी काय केलं असतं म्हणजे असं. पण नशीब तुम्ही हे गाण्यांचे सूर जे आहेत ते पक्के ठेवले आणि आज त्यामुळे एवढी चांगली चांगली गाणी तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला मिळाली आहेत. पण च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात, एवढ्या छान दिलखुलास गप्पा मारल्या, त्याबद्दल रेडिओ सिटीच्या वतीनं आणि लिसनर्सच्या वतीनं तुमचे मनपूर्वक धन्यवाद. च्या पलीकडे या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत होत्या गायिका बेला शेंडे. रेडिओ सिटी पॉडकास्ट च्या पलीकडे RJ प्रसन्न सोबत.